सर्व योग साधकांना हरिओम। आज आपण योग म्हणजे काय याविषयी जाणून घेणार आहोत। आसन प्राणायाम करणे म्हणजे योग असे तुम्हाला वाटते का? हल्ली ट्रेंडमध्ये असलेला चेअर योगा, फेस योगा, वजन कमी करण्यासाठी योगा, लहान मुलांसाठी योगा, असे अनेक प्रकार आपल्याला पाहण्यास मिळतात। ते म्हणजे योग असं तुम्हाला वाटतं का? पण असं नाहीये। योगाचे जनक कोण असं जर आपणास विचारण्यात आलं तर भगवान आदिनाथ म्हणजेच भगवान शंकर हे योगाचे जनक आहेत। त्यांनी माता पार्वतीला हे ज्ञान दिले। त्याच्यानंतर माता पार्वती यांनी ते सप्तऋषींना दिले आणि सप्तऋषींनी याचा प्रचार आणि प्रसार सर्वत्र केलेला आपणास आढळून येतो, अशी दंतकथा अस्तित्वात आहे। आज आपण योग या शब्दाचा शब्दशः अर्थ पाहणार आहोत। योग म्हणजे संस्कृतमधील युज धातूपासून तयार झालेला शब्द आहे। युज म्हणजे जोडणे, संगम होणे, संयोग होणे, जुळवून आणणे असा योग या शब्दाचा अर्थ होतो। योगाच्या परिभाषेमध्ये जोडणे हा एक जोडणे याचा अर्थ शरीराला मनाशी, मनाला जीवात्म्याशी व जीवात्म्याला परमात्म्याशी जोडणे असा याचा अर्थ होतो। सर्व द्वंद्वांवर विजय मिळवल्यानंतर आत्म्याने शाश्वत सत्याशी साधलेला संयोग व त्यातून मिळणारा निखळ आनंद म्हणजेच योग होय। तसेच तो मोक्ष प्राप्तीच्या मार्गावरील शरीर, मन व बुद्धी यांच्या कार्याचा अभ्यास करणारे शास्त्र आहे। योग ही स्वतःला व परमोच्च सत्याला जाणून घेण्याची कला आहे। तो केवळ वाचनाचा, तर्काचा किंवा चर्चेचा विषय नसून स्वाध्यायातून येणारा अनुभव आहे। योग जसा तत्वज्ञानाचा विषय आहे तसाच तो कला, शास्त्र यांचा संयोग साधणारा जीवनमार्ग देखील आहे। योग हे भारताचे परंपरागत शास्त्र आहे। भारताने वेदांखेरीज जगाला व्याकरण, गणित व योगशास्त्रही दिलेले आहे। हठयोग, मंत्रयोग, लययोग, अष्टांग योग, भक्तियोग, कर्मयोग याचे अनेक योगाचे मार्ग आहेत, परंतु त्यांचा एकच उद्देश आहे मोक्षप्राप्ती म्हणजेच समाधी। योग म्हणजे आदर्श जीवनशैलीचा मार्ग आहे आणि प्रत्येक योग साधकाने या मार्गावर चालण्यास सुरुवात करावी। धन्यवाद। आजचा व्हिडिओ आपणा सर्वांना कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हरिओम।